ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुन गाने लगी। ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. सुंदर भजन आणि सुंदर भजनाचा सुंदर अर्थ. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या आतमध्ये एक सुंदर आनंदाचा समुद्र आहे, एक आकाश आहे, महासागर आहे. आणि त्या महासागरात, त्या आकाशात आपण एवढं डुबून जातो की आपल्याला मग कशाचं भान उरत नाही. आलतू फालतू गोष्टीकडे आपलं लक्ष जात नाही. आपण खूप आत्मस्थ होतो. आपण एवढं आत्मस्थ होतो आपल्या स्वतःमध्ये, म्हणजे त्या मनाच्या स्थितीमध्ये. ॲक्च्युली ती मनाची स्थिती नाही राहत, ती मनाच्या पलीकडची गोष्ट आहे. ती मनाच्या पलीकडची गोष्ट आहे. म्हणजे ती एवढी सुंदर स्टेट ऑफ बिईंग आहे की आपल्याला क्षणासाठीही दुसरीकडे जायची इच्छा होत नाही. नाहीतर आपण भरपूरदा ही गोष्ट अनुभवतो की आपण एखाद्या आनंदाच्या क्षणामध्ये आहे. म्हणजे एक साधारण भौतिक सुख जरी बघितलं तर आपण एखाद्या सुखाच्या क्षणामध्ये असतो. कुठे एखाद्या कार्यक्रमात, कुठे काही कोणाशी गप्पा करत, कुठे नाच गाणं करत आपण असतो. आणि लगेच आपल्या मनामध्ये एखादा विचार येते की अरे यार, उद्या तिथे जायचं आहे, त्याच्याकडून पैसे घ्यायचे आहे, त्याला कॉल करावा लागेल, 3 दिवसांनी EMI भरायची आहे, अरे यार ते घराचं काम बाकी आहे, अरे मला मग हे ते टाईल्स आणायला जावं लागेल, अरे यार कार पण सर्व्हिसिंगला टाकायची होती, अरे यार ते रूट कॅनल करायला जायचं होतं. अशा खूप साऱ्या गोष्टी एकामागे एक येते. अरे यार ते लॅपटॉपचं सॉफ्टवेअर अपडेट करायचं होतं, अरे घरचा AC बंद पडला यार, त्याला थोडंसं रिपेअर करायचं. अशा खूप साऱ्या असंख्य गोष्टी लगेच आपल्या मनाला स्ट्राईक होतात, आपल्या मनामध्ये घुसतात. आणि आपण न कळत कधी त्या गोष्टी आपल्यावर ओव्हरपॉवर करून जातात ते आपल्याला माहीत पडत नाही. म्हणजे आपण ते साधारण भौतिक सुखातही होतो, तिथे आपल्याला सुख अनुभवायला भेटलं नाही. लगेच ते आला, माइंडमधला तो एक विचार आला आणि त्या विचारानं मग ओव्हरपॉवर करून टाकलं आपल्या मनाच्या त्या स्थितीला. आणि मग त्या त्या हिशोबाने मग आपल्या माइंडमधले, आपल्या ब्रेनमधले केमिकल्स तसे झाले आणि मग आपण एकदम डल परिस्थितीमध्ये आलो असं विचार करत असलं. म्हणजे काही बेअर्थ 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 जीवन आपण ज्याला म्हणू शकतो. म्हणजे लगेच कुठून काही विचार आला, खेळ खतम. कुठे काही गाणं म्हणत आहे, कुठे नाचत आहे, कुठे काही हसी थट्टा चालू आहे, लगेच एखादा विचार आला, गायब. मग स्माइली करायचं, फेक स्माईल अशी, काही नाही. बेमतलब बेमतलब लाईफ मग आपण ते जगतो. तर इथे ह्या भजनामध्ये म्हटलेलं आहे, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. तिला काही घेणं देणं नाही. मनामध्ये विचार आला, आय डोंट केअर. मनामध्ये कुठं एखादा भीतीचा विचार आला, आय डोंट केअर. मनामध्ये एखादा भविष्याच्या रिलेटेड एखादा विचार आला, आय डोंट केअर. अरे माझं लग्न व्हायचं आहे, आय डोंट केअर. अजून माझं घर व्हायचं आहे, आय डोंट केअर. अरे माझं हे व्हायचं आहे, अरे माझं ते व्हायचं आहे,
अरे मला असं करायचं, अरे मला तसं करायचं, आय डोंट केअर. अरे मला कॅन्सर झालेला, आय डोंट केअर. अरे माझ्या ब्रेनमध्ये ट्यूमर झालेला, आय डोंट केअर. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, असा त्या गाण्याचा अर्थ आहे. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, म्हणजे तिने स्वतःचं जे स्वरूप आहे ते जाणलेलं आहे. मी कोण आहे, मी हे जे नश्वर मन आणि शरीर नसून मी एक दिव्य रूपी आत्मा आहे, समुद्र आहे, आनंदाचा समुद्र आहे, आनंदाचं पॉवर हाऊस आहे, सोर्स ऑफ विजडम, सोर्स ऑफ जॉय, सोर्स ऑफ ब्लिस आहे. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण गाने लगी. कुठेही काय सिच्युएशन आली, ओके टेक अ चिल फील, नाही तर विचार करू. लेट मी थिंक. I was very depressed. I had to go through tough time. This is very tough situation I have to face in my life. The big decision I have to make. Baritone, serious. फालतू गोष्टी आहे, फालतू गोष्टी, एकदम फालतू गोष्टी आहे. जो जेवढा सिरियस, जो जेवढा टेन्शनमध्ये स्ट्रेस, जाणून घ्या तेवढा अनपढ गवार फालतू व्यक्ती आहे. थर्ड क्लास म्हणू शकतो आपण त्याला, ज्याला जीवनाचं काही माहीत नाही, जो म्हणजे जो जीवनाच्या शाळेत म्हणजे तो अंगणवाडीमध्येही तो ढ मधला ढ पकडू शकता, म्हणजे तो अंगणवाडीही झालेला नाही आहे, तो KG1 पण झालेला नाही आहे, जो एकदम नो बट इट्स ओके, बट प्रॅक्टिकली वी हॅव टू थिंक. ठीक आहे, तू प्रॅक्टिकल विचार करत बस आणि एक दिवस तू त्या ICU रूममध्ये पोचणार. डॉक्टर तुला म्हणणार की तुझ्या एक लिव्हर फेल झालेला आहे, तुझी एक किडनी फेल झालेली आहे आणि तुझं आता काही खरं नाही आहे. काय ते तुझं जे आयुष्यभर गार्बेज जमा केलेलं आहे, ते गार्बेज आता जे काही तुझे लेकरू बिकरू असेल त्याच्यामध्ये ते गार्बेज बरोबर हिस्से करून वाटून दे. जर तुझं बरोबर हिस्से झाले नाही, थोडासा कमी जास्त झाला, तर मग तुझे जे मुलंबाळ आहे ते तुझी कटाई करून प्रॉपर तुझे हिस्से करून वाटून घेणार, असं डॉक्टर सांगतो. मग तेव्हा आपल्याला थोडा विचार येते की भाई अरे काय केलं. तर तो दिवस येऊ देऊ नका. जेवढ्याही लवकर होईल, अर्ली 20s मध्ये असो, लेट 20s मध्ये असो, अर्ली 30s, लेट 30s, जे कुठल्याही स्टेजमध्ये असो लाईफच्या, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुन गाने लगी.